बघा नांदेडकर, मी आहे की नाही अशी येड्यासारखं शेळीसारखं आंब्याचा पाला खाय, पाणी पी, खोकलू लागले. हे सगळं का होऊ लागलं माहिती आहे तुम्हाला? ह्याचं कारण तुम्हाला पुढं कळणार आहे. पाणी पिलं, जाऊन आंबा खाला झाडाचा, आणि ह्याला पण तिखट लागत होतं आणि मला पण तिखट लागत होतं. पण शेतामध्ये नेमकं आम्ही जेवण तर केलं नाही, पण तिखट लागण्यामागचं कारण काय होतं ते तुम्हाला पुढं कळणार आहे. आणि खरंच मी म्हणजे हे चॅलेंज दिलं होतं आणि मी एवढी डेंजर फसले याच्यामध्ये. कारण का मी म्हणजे नको ते चॅलेंज देऊन बसले आणि मग नंतर मला आंबट, सपक, काही तुरट काही चालू लागलं. मी पाला गिला सगळं खात खात कसं तरी हे काढलं. त्याचं कारण तुम्हाला पुढं कळणार आहे. आणि हे जरी आंबा आंबट असला तरी पुढं खूप जास्त गोड आंबे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि हे जे आहे हे आहे आमच्या आकाश भाऊची शेती, आणि आकाश भाऊ आहे शेतीचा मालक. आणि इकडे फुलं लावलेली होती खूप जास्त, ती म्हणजे गलांड्याची वगैरे, हे ते गुलाबाची, मोगऱ्याची, झेंडूची, आणि बरेच फुलझाडं होती. आणि आम्ही गेलो होतो बातमी कव्हरेजसाठी. पण आम्ही एखाद्या शेतात गेलो, शेताच्या बांधावरती गेलो, आणि प्रियंका मजा मस्ती करणार नाही असं होऊ शकत नाही. पाण्याच्या बांधामध्ये मस्तपैकी खेळत शेतकऱ्याचं दुःख सुख याच्याबद्दल चर्चा करत होते. पाणी इतकं छान होतं, पण ते पाणी सुंदर म्हणजे असं निर्मळ नव्हतं. म्हणजे पाणी खळखळतं वाहतं होतं, पण ते बहुतेक कुठलं तरी कॅलन्स वगैरे होतं, त्याच्यामुळे त्यांनी मला पिऊ काही दिलं नाही ते. आणि मग नंतर मी त्या काकींना म्हणले की तुम्हाला मदत करते. आणि हो, सगळ्यात पहिल्यांदा मी हे व्हिडिओसाठी निंदणं वगैरे हे असलं काही करत नाही. मला खरोखर निंदायला आवडतं. जेव्हा जेव्हा मी शेतात जाते तेव्हा तेव्हा प्रत्येका वेळेस निंदते. आणि इतकं सुंदर निंदायला जमते म्हणून काकू कौतुक करत होत्या. 5 मिनटं का होईना त्या काकूंना मी आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला आवडतं, म्हणून मला शिकायला आवडतं, प्रत्येक गोष्ट नवीन करायला आवडते. आणि मग बराच वेळ आम्ही निंदले मी, आणि खूप जास्त वेळ निंदले. तितका वेळ तर काही रेकॉर्डिंग घेणं जमत नाही. आणि बराच वेळ निंदल्यानंतर त्या काकू म्हणल्या की बाई खेड्यातली आहेस का, किती छान निंदतेस. मी मग काकूंना सगळं सांगितलं की हो, मी खेडेगावातली आहे, आणि खेडेगावातूनच मी आत्ता नांदेडला जॉब करते. आणि मग नंतर काकूंशी गप्पा करत, सोयरपण काढत. सोयरपण काढणं म्हणजे काय, तर आमच्या गावातले इकडे पाहुणे आहेत, तुमच्या गावातले तिकडे पाहुणे आहेत, असं बोलत बोलत इतक्या चर्चा सुरू झाल्या. आणि मग म्हणल्या पगार किती आहे, काय कसं आहे, ऊन लागतं का नाही. मग प्रत्येका कामामध्ये काही ना काही दुःख तर असतंच. हे सगळं सांगून झालं, काकूंशी बोलणं झालं, निंदणं शिकणं झालं, आणि निंदणं पण झालं. आणि त्यानंतर मग मी गेले आयुर्वेदिक गोष्टींचा शोध घेत घेत, गाडीवरती बसून आंब्याचे झाडं दाखवत, आंबे बघू बघू एकदम खुश होत. आणि मी आले होते आत्ता इजळीच्या वावरामध्ये. आणि इजळीच्या वावरामध्ये जात असताना झेंडूची झाडं दिसले की आम्ही थांबलो. रामभाऊ करत होता आमचा शूट, आणि रामभाऊचं शूट चालू होतं. आणि मग आकाशभाऊच्या शेतामध्ये गेल्यानंतर ही आहेत गलांड्याची फुलं, आणि ही ठेवली होती बियासाठी. आणि गलांड्याचं बी असंच धरलं जातं, आणि त्याचं रोप करून मग झाडं लावली जातात. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी. मला बरीच माहिती आहे. हे जे आंब्याचं झाड आहे ते अगदी गोड आहे, पण त्याला आंबे छोटे छोटे आलेले आहेत. आणि तिकडे आमच्या होत्या म्हशी, त्या म्हशींना दाखवलं. आणि मग नंतर आमच्या आत्याबाई, ज्यांचा आम्ही खूप जास्त आदर करतो, आणि माझी आई मला खूप जास्त लाड करते, आणि आत्याबाईसुद्धा बरं का. आणि मग नंतर काय, इकडे शेतामध्ये आमचे आकाशभाऊ करत होते काम. मग मी घेतली इथली मिरची, जे की स्टार्टिंगला मी आंब्याचा पाला हे ते खात होते, त्याचे इथूनच स्टार्ट होते चॅलेंज. मी इथून मिरच्या तोडल्या, ज्या की 2 तोडल्या, एक छोटीशी थोडीशी आणि एक मोठीवाली. आणि मग आकाशभाऊला दिलं चॅलेंज. मी म्हणलं तू ही मिरची खा. आणि मग मिरची खा म्हणल्यानंतर त्यानं म्हणलं की मला काय देशील. तर त्यावेळेस त्याचं एक मी म्हणले की तू म्हणाल ते. आणि त्यावेळेस त्यानं मला इतकं इमोशनल उत्तर दिलं ना, फक्त मला इथून पुढं इग्नोर करू नकोस, मी म्हणाल ते ऐकत जा. आणि मग या गोष्टीवर मी पण इमोशनल झाले. आणि त्याने मिरची का खावी एकट्यानं, म्हणून मी सुद्धा मिरची खाले. आणि ती मिरची इतकी जास्त तिखट होती की ती म्हणजे कल्पनेच्या बाहेर तिखट होती. मी इकडे आत्याबाईला बोलेपर्यंत त्याने मिरची खाऊन पण टाकली. माझं लक्षच नव्हतं, मला विश्वास बसत नव्हता. त्यानंतर मी व्हिडिओ बघून विश्वास ठेवला. आणि आमचं हे जे डिस्कशन चालू होतं ह्याच्यावरती की तुला काय पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मला भाऊने मागितलेलं की तू मला कधी इग्नोर करू नको, फक्त माझ्यासोबत राहा, छान राहा. आणि हे असं जेव्हा इमोशनल मानलेल्या भावाकडनं ऐकायला येतं ना, त्यावेळेस खरंच खूप मनातून स्ट्रॉंग फिलिंग येतात, आणि हसू पण येतं. आणि काय म्हणतात की मानलेलं नातं का असे ना, पण बहीण भावाचं नातं हे कधी बेस्ट असतं. आणि तसंच आमचं नातं आहे, आणि हे कायम राहणार आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त मानलेले भाऊ आहेत, पण ते सख्या भावाप्रमाणेच आहेत. जेवढं मी त्यांना माझ्या सख्या भावाला जीव लावते, तेवढाच त्यांनासुद्धा जीव लावते. आणि मग मिरची खाने के दिन
आणि भावानं तर काय एका सेकंदात मिरची संपवली. पण मी इकडं बोलून येईपर्यंत लगेच संपलं आणि माझा काही विश्वास बसच ना. बघा तरी नेमकं काय रिॲक्शन आहे. माझं रिॲक्शन असं होतं की हां यानं फेकून दिली, पण नाही, तो म्हणते कॅमेऱ्यात बघ, कॅमेऱ्यात बघ. आणि मग काय मी सुद्धा खाली. खाता वेळेस तर काही वाटलं नाही, मिरची एकदम छान होती, पण तिखट इतकी जास्त होती ना, हे तिखट बाप रे. माझं नाक थोडं फुगायला सुरू झालं, पण मी जेव्हा सगळं खाल्लं ना त्यावेळेस बाप रे, म्हणजे इतकं तिखट होतं की मी डायरेक्ट पाणी घेतलं आणि पाणीसुद्धा माहिती आहे माठातलं फ्रीज. मग त्यानंतर अगदी पाला गिला खाला, मग स्वतःला कसं तरी सावरलं आणि मग गेलो आम्ही आमच्या खोबर आंब्याकडे. हा आहे खोबऱ्यासारखा गोड चिटूक लागणारा आंबा. इतका सुंदर आंबा आहे, इतका सुंदर आहे, म्हणजे कितीही हिरवा असो त्याला एकदम छोटा जरी आंबा आला ना तरी त्याला खाल्यानंतर असा गोड चिटूक आंबा लागतो. आणि त्यानंतर आकाश भाऊ गेला होता, माकडं आले होते त्यांना हाकलण्यासाठी आणि त्याने एक वाक्य बोलला, ते म्हणजे माकडं खाले काय आणि तू खाली काय बराबर. मग ह्याचा मला बदला घ्यायचा होता, पण आंबे इतके जास्त तोडले होते ते खाली पडत होते, ते पुन्हा वेचले आणि आकाश भाऊचा बदला घ्यायचा, कारण का त्यानं मला माकडाच्या बरोबर हे केलेलं आहे. मग त्याला माकड दाखवावं लागेल ना, त्यासाठीचा माझा दुसरा प्रयत्न. आंबे घेतले, काय काय घेतलं, बॅग भरली, झाडं घेतली, रोपं घेतली, सगळं घेतलं, शेतातली सगळ्यात जास्त मजा घेतली आणि मग नंतर मी निघाले घराकडं जाण्या अगोदर माझा बदला पूर्ण झाल्याशिवाय कसा काय जाणार आणि ते बदला कसा घेतला ते नक्की बघा. ते बदला असा होता, याच्या हातामध्ये जाऊन आंबे दिले आणि त्याच्या तोंडात आंबा ठेवला आणि म्हणलं बघ तू माकड दिसतोय आणि त्याला माकड केलं. आणि मग तो लाजून लाजून म्हणता, बाई भावासोबत असं करू नये, भावाचं लग्न व्हायचंय. पण मला माहिती आहे भावाकडे शेती आहे, वाडी आहे, सगळे आहे, भावाला एक नंबर सुंदर बायको भेटणार आहे. आणि बायकोचा विषय निघाला की तो पहिला म्हणतो हे सगळे जे आहे ते घरचे बघतील, माझ्या हातात काही नाही आणि मला बघायची सुद्धा नाही. इथं तो थोडा शाणा आहे. आणि मग नंतर काय आम्ही जाता जाता आम्हाला भेटले आमचे नाना, ज्यांचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती भरपूर व्हायरल झालेला आहे, मिलियनमध्ये गेलेला आहे. आणि मग नानांना भेटल्यानंतर नानांचा स्वभाव इतका सुंदर आहे ना, नानांबद्दल काय सांगावं. नाना इतके खुशमिजाज आहेत आणि खूप खूप आनंदी माणूस आहेत. आणि ते म्हणजे चहा प्यायला चला असं तसं बोलत होते, पण त्यांना सांगितलं वेळ होतो आहे आणि मग आम्ही तिथून निघालो घराकडे, ते म्हणजे इजळीमध्ये. म्हणजे इजळीच्या वावरात गेलो आणि घरी जाणार नाही होऊच शकत नाही. ही रुकीसुकी झाडी बघितली, यांना मी हरभरा असताना सुद्धा बघितलं होतं. आणि मी गाडीवर, मागं आमचा रामबंधुआ होता. आणि मग आकाश भाऊला बोलत बोलत छानपैकी आम्ही निघालो, ते म्हणजे घराकडे. आणि घराकडे गेल्यानंतर मग जेवणाचा बेत तर होणारच, कारण का सकाळी 6 वाजता आम्ही गेलेलो, ते म्हणजे बातमीसाठी. आणि गेल्या गेल्या आईने स्वयंपाक करून ठेवला होता. आम्ही दोघं छान असं जेवायला बसलो. त्यात आमच्या बाईने केला होता गुळगुळीत असा चिकटसा भात. तिच्याकडनं थोडी मिस्टेक झाली, तशी स्वयंपाकामध्ये रुचकर आणि छान स्वयंपाक करते. आणि गडबडीमध्ये स्वयंपाक करायला गेल्यानंतर असं झालं. आणि जे तुम्हाला गोड आंब्याची कहाणी सांगितली होती, तो गोड आंबा ताटामध्ये होता आणि आम्ही जेवायला बसलो आणि लेकरं जेवायला बसले आणि आई जेवायला वाढायला येणार नाही असं होऊच शकत नाही. मग आम्ही जेवत असतानाच आई आली आणि आई आल्यानंतर मग आई म्हणाली की आता हे वाला भात खा, कारण का तो थोडा चिकट झाला आहे. आणि मग आईनं चांगला भात आणून देण्याचा प्रयत्न केला, पण मला ते भात पण आवडला, कारण का मला चिकट भात आवडतो. खेड्यातल्या लेकरांना सगळ्यांनाच कोकणचा वगैरे चिकट भात आवडतो, पण हे कोकणचा नव्हता बरं का. हां, मग नंतर आई आली आणि आईचा होता उपवास. आईला जेवणासाठी आग्रह धरला, पण आई काही जेवणा. आणि मी जसं केलं तसं राम करत होता. त्याला शेंग खाता येत नव्हती, मी त्याला शेंग खायला शिकवली. शेंग म्हणजे कुठे माहिती आहे, ते जे चोरपून खातात त्याला काय म्हणतात, शेवग्याची शेंग. आणि मग ही शेंग आम्ही खाली. आणि मग शेंग खाणं झाल्यानंतर आम्ही जेवण करता करता मी एक आंबा घेतला आणि ते आंबा मी समोर व्ह्यूवर्सला दाखवला. तर मग राम म्हणतो तूच का दाखवणार, आता मी पण ह्याच्यामध्ये आहे ना भागीदार, तर मग मी पण दाखवणार. आणि मग त्याने पण तसा आंबा दाखवला. मी जेवणाची तारीफ करत होते. मग आई आली. आई म्हणे की मग आता दुसरा भात देऊ का. मी म्हणलं नाही, मला हाच भात खायचा आहे. आणि मी गावाकडे गेले की मग असं छान मज्जा मस्ती करते. मानलेलं का घर होईना, पण माझं हक्काचं घर आहे आणि मला इतकं जास्त प्रेम करतात. इजळी गाव माझं फेवरेट गाव आहे आणि इजळीतली सगळीच माणसं मला खूप जास्त आवडतात आणि खूप चांगली माणसं आहेत. इजळीकरांना सगळ्यांना दंडवत. आणि आता मी निघाले होते नांदेडला. तर ठीक आहे, चलो बाय बाय. व्लॉग कसा वाटला, एवढा मोठा बघितला नसेल, पण नक्की कमेंट करून सांगा काय चुकतंय.